हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी इथं साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते दाखवते। चला तर मग पाहूया। आता मी इथं दीड वाटी साबुदाणा भिजायला घातलेला होता। तो मस्त असा भिजून रेडी आहे। मी रात्रभर ठेवला होता। बघा, आता इथं पाहू शकता मी इथं 2 बटाटे स्वच्छ साल काढून धुवून घेतलेले आहेत, कट करून। आता इथं कढईमध्ये तेल टाकून घेते मी 3 चम्मच। बघा, आता तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं का मी त्याच्यामध्ये बटाटा कट केलेला टाकून घेते आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय। बघा, हा बटाटा आता 3 मिनिटं मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, इथं पाहू शकताय कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता इथं मी मिरच्या कमी जास्त घेऊ शकताय तुम्ही। मी इथं तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक करून क्रश करून घेतलेला आहे। पाहू शकताय मी इथं 2 चम्मच मिरचा टाकलेला आहे। बघा, हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि हा मिरचा ठेचा आहे जो बारीक केलेला, तो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, आता 1 मिनिट झालंय, व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेते। छान असा मोकळा करून घेतलेला आहे मी। बघा, आता इथं मी शेंगदाणा अर्धी वाटी टाकून घेते। इथं मी क्रश करून घेतलेला आहे, जास्त बारीक नाही करायचा आहे। आता इथं मी अर्धी वाटी टाकलेली आहे, साबुदाणा जास्त आहे त्याच्यामुळे। आता 1 चम्मच मीठ टाकून घेते मी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला 2-4 मिनिटं। बघा, आता छान मिक्स झालेला आहे। 2-3 मिनिटं मस्त असा भाजून घ्यायचा आहे। बघा, आता इथं पाहू शकताय मस्त अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। मस्त खा, स्वस्त रहा।